आजीबाईच्या बटव्यातील महत्त्वाच्या टिप्स. टिप नंबर 1. आहारात पालेभाज्या किंवा पालक खाल्ल्याने वारंवार लघवी येण्याची समस्या दूर होते. टिप नंबर 2. घरात पाली येऊ नये यासाठी घरातील भिंतींवर मोरपिसे लावावेत. टिप नंबर 3. पाण्यात पुदिना टाकून प्यावा, याने तुमच्या चेहऱ्यावरील सुरकुत्या दूर होतील. टिप नंबर 4. काळ्या मनुक्यांमध्ये भरपूर प्रमाणात लोह असते. काळे मनुके खाल्ल्याने केस गळणे थांबते आणि रक्त शुद्ध होते. टिप नंबर 5. ज्या भांड्यात आपण रोज चहा बनवतो त्याला चहाचे डाग पडलेले असतात. अशा वेळी ते चहाचे भांडे घासण्यापूर्वी मिठाने चोळावे, नंतर घासावे. भांडे लगेच स्वच्छ होईल. टिप नंबर 6. खूप गरम चहा किंवा कॉफी प्यायल्याने पोटातील नसा अंकुचन पावतात. टिप नंबर 7. दात दुखत असतील तर लसणाची एक पाकळी चावून खावी आणि त्यानंतर पाण्याच्या गुळण्या करावा. दात दुखीपासून लगेच आराम मिळेल. टिप नंबर 8. 2 चमचे मेथी दाणे रात्रभर भिजवून सकाळी बारीक वाटून टाळूला लावा व अर्ध्या तासाने आंघोळ करा. याने शरीरातील उष्णता कमी होऊन थंडावा येतो आणि याने केसांची वाढ देखील होते. टिप नंबर 9. हल्ली बाहेर जेवण खाताना थर्माकॉल किंवा प्लास्टिकची भांडी सर्रास वापरली जातात. चुकूनही खाण्यापिण्याच्या कोणत्याही गोष्टी जास्त गरम असल्यास प्लास्टिकच्या कोणत्याही भांड्यात ठेवू नयेत किंवा खाऊ नयेत. त्यामुळे कॅन्सरचा धोका होऊ शकतो. कारण गरम वस्तू टाकल्याने प्लास्टिक वितळू लागते, जे आपल्या आरोग्यासाठी फारच हानिकारक ठरू शकते. टिप नंबर 10. जर तुम्हाला तुमचे शरीर आणि त्वचा दीर्घकाळ चिरतरून ठेवायची असेल तर रोज सकाळी उठल्याबरोबर उपाशी पोटी 2 आवळ्यांचे सेवन करायला सुरुवात करा. टिप नंबर 11. कधीही बसून पाणी प्यावे. झोपून किंवा उभे राहून पाणी पिल्याने व्यक्तीचे पोट हे कमजोर होते. टिप नंबर 12. चिमूटभर हळद व चिमूटभर मीठ पाण्यासोबत प्या. त्यामुळे गॅसची समस्या चुटकीत दूर होते. टिप नंबर 13. कपाटातील ठेवणीच्या कपड्यांना कुबट वास येऊ नये यासाठी कपड्यांमध्ये साबणाचे रिकामे कव्हर किंवा परफ्यूमची रिकामी बॉटल ठेवावी. टिप नंबर 14. कांदा कापून ट्यूब किंवा बल्बवर लटकवल्याने उडणारे किडे, पाल आणि मच्छर घरात येत नाहीत. टिप नंबर 15. दिवसभरात कधीही बसताना पाठीचा पोश्चर बरोबर ठेवा. याने भविष्यात पाठदुखीची समस्या टाळता येईल. टिप नंबर 16. लोणचे कमी प्रमाणात खावे. अति प्रमाणात लोणचे खाल्ल्याने हाडे ठिसूळ बनतात व शरीराला कमजोरी येते. टिप नंबर 17. अपचन आणि तोंडाचा वास येत असेल तर आंब्याचे पान खा. टिप नंबर 18. रात्री झोपण्यापूर्वी 10 ते 12 मनुके पाण्यात भिजत ठेवा आणि सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी हे मनुके खा व पाणीही प्या. असे सलग काही दिवस केल्याने तुमची मूळव्याधाची समस्या दूर होईल. टिप नंबर 19. सकाळी लवकर उठावे. यामुळे तुमच्या शरीराची ताकद कायम टिकून राहील. टिप नंबर 20. डाळिंबाच्या सालीपासून बनवलेला चहा प्यायल्याने सर्दी खोकला लवकर बरा होतो. टिप नंबर 21. मनुका खाल्ल्याने चेहऱ्यावर ग्लो येतो. टिप नंबर 22. सतत अपचन होत असेल तर कच्चे सलगम खावे. हे खाल्ल्याने आपली रोगप्रतिकार शक्ती मजबूत होते. टिप नंबर 23. पोटावर पालथे झोपणाऱ्या व्यक्तींना हृदयविकाराचा धोका जास्त असतो. त्यामुळे शक्यतो पोटावर झोपणे टाळावे. टिप नंबर 24. रोज सकाळी किमान 15 मिनिटे वेगाने चालावे. तुम्हाला दिवसभर खूप फ्रेश आणि उत्साही वाटेल.
टीप नंबर 25, ज्या घरामध्ये कांद्याचे रोप असते तेथे कधीही विंचू येत नाहीत. टीप नंबर 26, टोमॅटो खाल्ल्यानं वजन कमी होण्यासाठी मदत होते. टोमॅटोमध्ये व्हिटॅमिन सी मोठ्या प्रमाणात आढळते, जे डोळ्यांसाठी खूप फायदेशीर आहे. टीप नंबर 27, रोज इडली डोसा खाल्ल्याने हाडांचे कॅल्शियम कमी होऊन हाडे कमजोर होतात. टीप नंबर 28, ज्या घरांजवळ लिंबाचे झाड आहे तेथे डास येत नाहीत. टीप नंबर 29, कारल्याचा रस रोज प्यायल्यास चेहऱ्यावर डाग आणि पिंपल्स कधीच वाढणार नाहीत. टीप नंबर 30, ज्या महिला झोपण्यापूर्वी बेंबीत 2 थेंब मोहरीचे किंवा खोबऱ्याचे तेल घालतात त्यांचा चेहरा छान टवटवीत आणि सुंदर बनतो. टीप नंबर 31, माथ्यावर बदामाचे तेल लावल्याने मेंदू मजबूत होतो. टीप नंबर 32, एक गावरान अंडे मुलतानी मातीत मिक्स करून चेहऱ्यावर लावून अर्धा तास ठेवा. नंतर चेहरा धुवा. याने काही दिवसात चेहऱ्यावरील सुरकुत्या नाहीशा होतील. टीप नंबर 33, जर तुम्ही कोणत्याही आजाराने त्रस्त असाल तर शक्यतो कमीत कमी अन्न खा व ताजी फळे जास्त खा. टीप नंबर 33, डिलिव्हरीनंतर महिलांनी पोट कमी करण्यासाठी वातुळ पदार्थ कमी प्रमाणात खावेत. रोज किमान अर्धा तास चालावे. जमेल तितके कोमट पाणी प्यावे. टीप नंबर 34, कडुलिंबाच्या पानांचा रस प्या. याने पोट साफ राहते आणि ॲलर्जीची समस्या कधीही होत नाही. टीप नंबर 35, रोज एक काकडी खावी. यामुळे हृदयाचे ठोके नियमित होण्यास मदत होते. टीप नंबर 36, कंबरदुखीचा त्रास कमी करण्यासाठी मोहरीचे तेल थोडे कोमट करून याने मालिश करावी. आहारात मेथी दाणे, सफेद तीळ यांचा वापर करावा. टीप नंबर 37, काळी मिरीमध्ये अँटीबॅक्टेरियल व अँटी इन्फ्लेमेटरी हे गुण आढळतात, जे घशातील खवखव आणि खोकल्यापासून आपल्याला आराम देते. मध हे एक खोकल्यावर नैसर्गिक औषध आहे, ज्याने गळ्याची सूज कमी होते. टीप नंबर 38, कच्च्या पनीरमध्ये लोहतत्व व प्रथिन मुबलक प्रमाणात असते, ज्याने रक्तातील हिमोग्लोबिन वाढवण्यास मदत होऊ शकते. टीप नंबर 39, गाजर व बीटच्या रसामध्ये नैसर्गिक नायट्रेट असतात, ज्यामुळे शरीरातील रक्तप्रवाह सुधारतो. टीप नंबर 40, आवळा आणि लिंबाचा रस मिक्स करून टाळूवर लावल्याने टाळूमधील रक्ताभिसरण सुधारते. यामुळे केसांच्या मुळांना उत्तम पोषण मिळते. टीप नंबर 41, ज्या महिला रोज रात्री झोपण्यापूर्वी कोमट दुधात मध मिसळून पितात त्यांची त्वचा उत्तम राहते व चेहऱ्यावर सुरकुत्याही पडत नाहीत. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल आभार. माहिती आवडली असेल तर लाईक व कमेंट करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा. याचबरोबर असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.